नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. वाल्याचे माजी सरपंच दत्तांना पवार. जिल्हा परिषदेची 2026ची इलेक्शन लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पार्ट्या एकत्र आल्यानंतर दादांनी प्राजक्ता दिगंबर दुर्गडे यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली आणि खरं तर गावात एक सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं, मतदारसंघात पाहिलं जातं. आणि अचानक दादांचं 28 तारखेला विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर सगळंच महाराष्ट्रावर शोककळा पसरली आणि त्यातून सावरत आता खरं तर 2-3 दिवस झालं प्रचार बंद होता. आजपासून आम्ही घरोघरी भेटीगाठी परत सुरू केलेत आणि दादांचं काम तसं पाहिलं तर आता आमच्या वाल्य परिसरात चांगल्या पद्धतीनं आता अंजीर व फळबाग योजना ज्यावेळेस अडचणीत आल्या, दुष्काळी परिस्थिती होती आणि त्यावेळेस गावातील शेतकरी दादांच्याकडे गेले तर नीरा नदीवरून लिफ्टच्या योजना असतील 2-3 त्यावेळेस मंजूर केले आणि त्या आत्ता आजही कार्यरत आहेत. आणि त्याच्यामुळं एक फळबाग आमच्या परिसरातल्या वाचल्या, कृषी असेल, सहकार असेल, ग्रामपंचायतीच्या आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसराने मंजुरीच्या बाबतीत आमचं कार्यालय मंजूर होत असताना जे जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर होती, ओढ्याचं जरा असल्यामुळं तिथं पूर रेषेत येते का नाही काय असे सगळ्याच अडचणी होत्या. दादांच्याकडे गेल्यानंतर दादांनी प्रशासनावरची पकड दादांची मजबूत असल्यामुळे आम्हाला 15 दिवसात सगळे पेपर आम्हाला इथं मंजूर झाले आणि आमचं एक ग्रामपंचायत कार्यालयाची भव्य इमारत उभी राहिली. तसेच शाहू फुले आंबेडकर अभ्यासिका एक चांगलं जे चांगलं गावात शक्य झालं ते दादांच्यामुळं आणि दुर्गाड सरांच्या माध्यमातून ते झालं. आणि इथून पुढेही एक चांगला सुशिक्षित उमेदवार दुर्गडे सरांचे कन्या असेल प्राजक्ता दिगंबर दुर्गडे, तिला दादांनी उमेदवारी दिली. वाल्य परिसरात एक आनंदाचं वातावरण होतं आणि हे झाल्यानंतर आत्तासुद्धा वातावरण चांगलं आहे. दुसरे कुठलेही उमेदवार नसल्यामुळं दादांच्या घड्याळ्याच्या चिन्हासमोरचं बटन दाबून सर्वांनी आवाहन करतो की घड्याळ्यासमोरच्या चिन्हाला बटन दाबून तिन्ही उमेदवार आपल्या जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गटातील यांना निवडून द्यावं अशी आवाहन करतो आणि थांबतो. वाल्याचे उपसरपंच पोपट नाना पवार यांचं काय मत आहे नेमकं आपण हे जाणून घेऊ. या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण दादाला मानणारी व्यक्ती आहे. दादांचं विचार म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जाणारी व्यक्ती होती ती. सर्व समाजाला, सर्व घटकाला न्याय देणारी व्यक्ती होती ती आणि त्या व्यक्तीने आम्हाला न मागता तिकीट दिलेलं आहे. आम्ही काय त्यांच्याकडे दादाकडे मागणी तो का तिकिटाची केलेली नाही. त्यांनी दादांनी आम्हाला आवर्जून दुर्गाडे सरांच्या मुलीला प्राजक्ताला तिकीट दिलेलं आहे जिल्हा परिषदला. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या गाणामध्ये तिकडे सुरेश निगडे यांची मंडळी आणि इकडे निरेश कांबळेताई यांना तिकीट दिलेलं आहे. तर आम्ही सर्वांनी आणि तुम्ही पण सर्वांनी या प्राजक्ताताईला आणि या तिन्ही महिलांना चांगल्या प्रकारे मतदेखील आणि विजयी करावं हीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. तुमची जी असणारी ज्या समस्या आहे, आमच्या समस्या सोडवण्यासाठी आदरणीय आमचे दुर्गाडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सुद्धा फार आपली येळेकाळीला मदत करतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांनी फक्त आम्हाला सहकार्य करावं हीच सहकार्याची अपेक्षा बाळगतो आणि तिन्ही उमेदवारांना आमच्या विजयी करावं. सागरजी भुजबळ उपसरपंच वाल्ले. आत्ताच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका यात आपल्याला अजितदादांनी जे शेवटचे काही शब्द असतील किंवा शेवटचे निर्णय घेतले असतील त्यातील हा एक निर्णय होता की दुर्गाडे सरांची मुलगी प्राजक्ता दिदी आणि कांबळे आणि निगडे ह्या आपल्या महिला आपल्या जिल्हा परिषद गटातून दिलेले आहेत. ताच शेवटचा शब्द दादांचा असेल तोच पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांनी, वाल्हेकर असतील किंवा वाल्हे पंचकृषी असेल किंवा पूर्ण जिल्हा परिषद गट असेल, त्यांनी सर्वांनी तोच शब्द शेवटचा मानून आपण दादांना श्रद्धांजली पर मतदान रूपी आशीर्वाद द्यावे एवढंच मी सांगतो. वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार बोलते. अजितदादाच्या दुःखद अंतकरणाने हे झालेलं इलेक्शन आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे ह्या उभ्या आहेत
आणि मोनिका स्वप्नील कांबळे ह्या पंचायत समितीला उभे आहेत. यांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यायचे आहे. प्राजक्ताचे चांगलं शिक्षण व डॉक्टर असल्यामुळं त्यांचा परिचय चांगला आहे, स्वभाव चांगला आहे. ह्या निमित्त त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मी दीपक कुमठेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य वाल्ले. प्रथमतः मी आपले सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादांनी सांगितलेली जी दिशा आहे त्या दिशेने आपल्याला सर्वांना जायचं आहे. त्यांनी आपल्या तालुक्यात जे उमेदवार दिलेले आहेत ते सरांच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. त्यामध्ये सर्वांनाच आपण घड्याळाचं जे चिन्ह दिलेलं आहे त्या चिन्हापुढील बटन दाबावं आणि सर्व उमेदवारांना आपण मतदान करून दादांना श्रद्धांजली अर्पण करूया. मी आपल्या गटातील ज्या डॉक्टर प्राजक्ता ताई आहेत, त्याचबरोबर निगडे ताई आहेत, कांबळे ताई आहेत, या सर्वांना आपण निवडून देऊन अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करूया. एवढंच मी सांगतो आणि थांबतो.